नारळी पौर्णिमेला आपल्याकडे तांदळाची खीर बनवली जाते किंवा नारळी भात सुद्धा बनवला जातो। तर आज मी तांदळाची खीर ही रेसिपी शेअर केली आहे, टेस्टी आणि हेल्दी सुद्धा। कधी कधी काय होतं, दूध शिजवण्यासाठी वेळ नसतो आपल्याकडे, त्यावेळी इन्स्टंट खीर बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेत। एकतर दुधावरची साय वापरू शकता किंवा मिल्क पावडर वापरू शकता। खीर बनवण्यासाठी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय, तुकडा घेतलाय, लवकर शिजून येतं। 2 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतेय। इंद्रायणी तांदळाला वास छान असतो, चव छान असते, शिवाय चिकट होतो भात, त्याच्यामुळे खीर खूप स्वादिष्ट होते। दुसरा कोणताही वापरू शकता, पण वास आणि चव चांगला असलेलंच तांदूळ वापरायचं आहे। या ठिकाणी 4 वाटी पाणी घालतेय, गरज वाटली तर नंतर घालायचंय। कुकरला 4 ते 5 शिट्या देऊन घ्यायचेत। तर भात छान असं शिजून आलेला आहे। दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतेय। अजून 1 वाटी गरम पाणी घालतेय। पाणी गरमच वापरायचं आहे आणि गॅसवर पुन्हा एकदा ठेवून शिजवून घ्यायचं आहे। अजून 1 वाटी घालतेय, टोटल 6 वाटी पाणी मी घातलेलं आहे। कन्सिस्टन्सी बघून घालायचं आहे। तर हे खूप छान असं बॅटर तयार झालेलं आहे, हे बघा। एक मोठा चमचा भरून क्रीम घालतेय, घट्ट असं क्रीम घालायचं आहे। हे मी आदल्या दिवशीचं घातलंय, 1.5 लिटर दुधाचं क्रीम आहे। तर दूध शिजवण्याला पर्याय म्हणून मी क्रीम वापरलेला आहे। साखर चवीनुसार वापरायची आहे आणि वेलची पूड। दुसरा ऑप्शन मी सांगतेय, दूध शिजवायला जर वेळ नसेल आणि आपल्याकडे क्रीम शिल्लक नसेल तर मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता। खीर खूप छान होते, टेस्टी होते। फुल क्रीमचं दूध घालायचं आहे। 1 वाटी मी या ठिकाणी घातलेलं आहे, हवं तर अजून 1 वाटी घालू शकता। ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत। इन्स्टंट खीर बनवण्यासाठी मी 3 ऑप्शन दिलेत। एक तर क्रीम घालायचं आहे, दुसरं मिल्क पावडर घालू शकता। पुन्हा एक उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर खूप छान अशी खीर तयार झालेली आहे, इन्स्टंट तांदळाची खीर। सर्व करण्यापूर्वी थोडंसं मीठ घालायचं आहे। मिठामुळे टेस्ट छान येते खीरीला। रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला आपल्याकडे खीर बनवली जाते। तर रेसिपी खूप सोपी आहे, खायला टेस्टी आहे खीर। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।